मॅच कडे. थँक्यू सो मच महागुरु. गोळ्या मॅच मध्ये चांगली एक मॅच आपल्याला पहिली पाहायला भेटेल. पहिला बॉल वेगवान होता, फास्ट अँड फ्युरियस. प्रथमेश आपण एक सूचना करणार आहोत. नो आणि व्हाईट साठी फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. सांगायला विनंती आहे टीम आणि इथे जगन्नाथ दादा कुरंगळे जे नेहमीच या टीमच्या पाठी असतात त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि जगन्नाथ दादा कुरंगळे यांचा इथे मी यांचं पण स्वागत करतोय. जाऊया मॅच कडे. थँक्यू सो मच. जाऊया क्रिकेटच्या एक महाकुंभ मेळा खरं आज या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटलाय. वेगवान चेंडू आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच धाव, एका धावेनिशी खरं तर संघाचं श्री गणेशा झालाय. आणि खरं तर पाहायला गेलं तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा. अगदीच मनीष स्मृती ट्रॉफी 2026 हे पहिलं पर्व आहे आणि खरं तर यातच सर्व आहे. मी तर म्हणेन दमदार आयोजन आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात, पलटात, अंतिम क्षणी बॉल देखील अडवला जाईल का हा प्रश्नचिन्ह होता खरा आणि त्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय. आलाय सीमा पार, धन 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 चौकार. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञातत्व हरुनी बुद्धिमत दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र दुःख हरुनी, देशांतरा पाठवी, हे गणराया गजमुखा, बघता बहुतोषवी, 4 वेद 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती. त्या गणरायाच्या चरणी आपण प्रथमतः वंदन करूयात आणि प्रथमतः आपण गणरायाला साकडं घातलं की संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडूयात. प्रथमतः नमन करतो तर त्या खेळपट्टीला जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख देण्याचं काम केलं. मी समालोचक प्रथमेश मोरे, रसायनी वावेगर. एक दमदार स्पर्धा करत आज या क्रीडानगरीवरती, या ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटते. RCC टाटा पॉवरचं एक क्रीडांगण आणि त्यामधील ही दमदार स्पर्धा. गोलंदाज तयार, विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चूक होत नाहीये. एकच धाव, एका धावेला देखील प्राधान्य दिलं जातंय कारण की फलंदाजांना माहिती आहे भले मागील बॉलवरती मी मोठा स्ट्रोक खेळलाय, 4 धावा आल्यात, तदनंतर ते सांगतायत क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्ती नाही तर जबाबदारी चालते. त्यामुळे ही एक धाव एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचते ओव्हरऑल 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस, डायरेक्ट पंचांचा षटक संपल्याचा इशारा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मैदानामध्ये फर्स्ट एड किट मैदानामध्ये दाखल करायची आहे कारण की ज्यावेळी बॉल वेगवान होता आणि त्यानंतर शरीरावरती आदळलाय, कदाचित थोडीफार दुखापत निश्चित झाली असावी कारण की बॉलचा वेग तेवढा होता. प्रचंड वेग आहे गोलंदाजाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला जास्त गर्दी नकोय, फक्त आयोजक तिकडे जातील. 24 लाईव्ह इव्हेंट्स नुकताच 3.5 लाखाचा टप्पा या चॅनलने ओलांडलाय. इथे आपण पाहतोय स्वप्नील जांभळे आमचे चांभाले ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि माजी उपसरपंच समीरजी पाटील आज उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण ज्यांना पाहिलं. मी विनंती करणार आहे इकडे खरं तर मैदानामध्ये थोडंसं दुखापत झालेली आहे खेळाडूला. इथे मी विनंती करतोय आमचे मनीष 11 कांबे संघाचे खेळाडू की पाहुण्यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. रमेशजी तांडेल यांचा सन्मान इथे आपण करायचा आहे. या लवकर मनीष 11 कांबे संघाचे खेळाडू या. पाहुण्यांचा सन्मान जगन्नाथ दादा कुरंगळे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. सुशांतजी म्हात्रे, जगन्नाथ दादा कुरंगळे या. पटापट मी नावं घेतो, पटापट या. मॅच चालू व्हायच्या अगोदर पहिला जगन्नाथ दादा कुरंगळे जे नेहमीच आमच्या स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे संघाला सपोर्ट करत असतात. कुठेही टुर्नामेंट असो, अख्ख्या खालापूर तालुका पनवेलमध्ये असो तरी ते जात असतात.
जगन्नाथ कुरंगळे यांचा सन्मान, त्यानंतर आमचे तांडेल देवेश म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी तांडेल साहेबांचा इथे सन्मान करावा. चला पहिल्या अनंत म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. अनंत म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. पहिला फलंदाज बाद झाला की तो मैदानाच्या बाहेर यायच्या आतमध्ये दुसरा फलंदाज गेला पाहिजे. 38 सर्कल. अनंत म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येतोय. करण म्हात्रे यांना मी विनंती करतोय. त्यानंतर आमचे राजेश गोंधळी यांचा सन्मान येथे करण्यात येईल. राजेशजी गोंधळी सगळे आमचे कांब्याचे ग्रामस्थ. देवेश यांना विनंती करतोय. राजेश गोंधळी यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. त्याला एक नियम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते. ज्या हाय टेन्शनच्या तारा आपण पाहताय त्यांना बॉल लागून जरी षटकार गेला तरी तो षटकार ग्राह्य धरला जाईल आणि कॅच देखील ग्राह्य धरला जाईल. याची नोंद आपण घ्यायची आहे. खरं चांगली मॅच, पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटली. पहिला षटक संपलाय आणि त्या पहिल्या षटकाच्या अखेरीस भानुदास म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. भानुदास म्हात्रे, वसंत म्हात्रे. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतील गुरुनाथ क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. क्या बात आहे. असं वाटलेलं की कॅच देखील झेलली जाईल परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. हातातनं बॉल स्लाइस झाला आणि असं म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस, परंतु ही कॅच ड्रॉप झाली आणि फलंदाजाला देखील जीवनदान भेटलं गेलंय आणि तिथे मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना ऑन स्क्रीन वरती आपण पाहता 8 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली मॅच होईल त्यात तेल मात्र शंका नाहीये. अगदीच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजाने 18 पगड जातीच्या लोकांना एकवटलं, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, त्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रथमच 5 ग्रह अनुपद आणि उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यस ती बाउंड्री चेक करायची. विठ्ठल म्हात्रे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. मनोहर म्हात्रे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान. जगन्नाथ कुरंगळे यांनी या आयोजनासाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. 1000 रुपयांची त्यांनी आपल्याला या आयोजनासाठी मदत केलेली आहे, टुर्नामेंटसाठी. त्यांना धन्यवाद. मोरिया ग्रुप खरं तर ट्रॉफिकमध्ये अडकलेले आहेत, येत आहेत. मोरिया ग्रुप जे आयोजक आहेत. जाऊया मॅचकडे, जिथे पहिली मॅच आपण पाहतोय. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषक आपण पाहतोय. 27, 28, 29, 30. वसंत म्हात्रे यांना विनंती आहे त्याने आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. संगम भोईर यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. संगमजी भोईर यांचा सन्मान इथे करण्यात येईल. मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच उद्घाटन सोहळ्यामध्ये कित्येक मान्यवर आपण पाहिले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. पहिली मॅच अक्कुलवाडी आणि एका बाजूला वडगाव अशा 2 संघांमध्ये मॅच चालू आहे. जाऊया 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत या संपूर्ण स्पर्धेमधील पहिला षटकार आलाय. क्या बात आहे. महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. चला पहिला बॉल त्यावेळी आपण पाहिलात आणि मोठा स्ट्रोक आलाय. 6 धावा आणि त्या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील वाढला गेलाय. 14 धावा धाफलकावरती लागले गेल्या. 14 रन्स. त्यावेळी ती कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर आलेला हा मोठा स्ट्रोक, त्यामुळे खरं तर आत्मविश्वास देखील वाढलाय. मी आधीच म्हटलेलं की क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य खूप महत्वाचं असतं आणि ते सातत्य मेंटेन करायला पाहिजे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय गुरुनाथ लोभी त्यांच्यावरती आक्रमण केलं जातोय, परंतु ऋषीची बॅट, ऋषी गडगेची बॅट षटकारांची भाषा बोलू लागलीये. इथून पुढे देखील असेच मोठे स्ट्रोक आले तर या मॅच मध्ये देखील तेवढ्याच ताकदीची रंगत देखील आपल्याला पाहायला भेटेल. चांगली स्पर्धा यातील मात्र शंका नाहीये. अगदीच क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटचा भव्य दिव्य एक द्वैदित्यमान सोहळा देखील आज या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की एकच आहे, स्मृती चषक 2026 चे पहिलं पर्व. पुन्हा एकदा उडवलाय तो चंद्रमा नभात. बॉल जातोय ढगात. यस डीजे.
थँक्यू सो मच. अजून एक जर तिसरा षटकार मारला तर धीरज गडगे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला पैशांची देखील गर्दी, जशी प्रेक्षकांची गर्दी असेल त्यावेळी प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला भेटेल. कारण की कोणतीही स्पर्धा असू दे, अगदीच प्रेक्षक मायबाप नसेल तर कितीही मोठं तुम्ही आयोजन करा, ते आयोजन व्यर्थ असतं. परंतु ही जमलेला प्रेक्षक वर्ग, कारण की त्या प्रेक्षकांना देखील माहिती आहे या स्पर्धेचं आयोजन काय दर्जाचं आहे. अगदीच चमचमच्या ट्रॉफ्या, प्रत्येक टीमचा एक उद्देश असेल या ट्रॉफीवरती सुवर्णाक्षराने आपलं नाव कोरावं. ऋषी गडगे क्या बात आहे, बॅक टू बॅक 2 षटकार लगवलेत. अजून जर एक मोठा स्ट्रोक लगवला तर तब्बल 500 रुपयाचे मानकरी देखील ते ठरतील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण युट्यूब वाहिनीवरती केले जात आहे. अगदीच नुकताच 3.5 लाखाचा टप्पा सबस्क्रायबरचा या चॅनलने ओलांडलाय. अजूनही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाचं चॅनल, आणि आपला एकच उद्देश आहे, मराठी माणसाला पुढे न्यायचं आहे. पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, म्हणजे एक धाव अवांतर येते आणि गोलंदाजाला देखील दंडित करण्यात आले. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक धाव भेटली आणि एकेरी धावेच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतो. 20 वर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय, नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि त्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ओम साई एंटरप्राइजेस वडगाव, आणि त्यातील ऋषीचा खेळ अगदीच लाजवाब खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. त्यांच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला भेटल्यात. भले मयूर सर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, पॉवर प्लेचं षटक होतं तिथे फक्त 6 धावा आल्या, पण त्यानंतर जसे गुरुनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आले त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदीच यशस्वी होतोय. पुन्हा एकदा उडवलाय पॅडल स्ट्रोक, जसा सुईमधनं धागा काढावा तसा या बॉलला पाठवलाय सीमा पार, आला या दणदणीत. सो मच या 4 धावांनी ओव्हरऑल 25 रन्स ऑन दी बोर्ड. एकही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाब असेल ओम साई एंटरप्राइजेस वडगाव टीम साठी. गोलंदाज पुन्हा एकदा गुरुनाथ तयार होतील. फास्ट अँड फ्युरियस टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेग घेत त्यांच्या हातामध्ये विसावलाय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. इथून पुढे देखील कमबॅक होऊ शकतो, कारण की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे. इथे तुम्हाला जेवढं तुम्ही सातत्य दाखवाल तिथे तुम्ही एकदम उत्तम दर्जाचे मानले जाल. आणि या क्रिकेट हा खेळ असा आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या, त्यानंतर दुसरं षटक जसं गुरुनाथ आले त्यांच्यावरती आक्रमण सातत्याने केला जातोय. हा देखील हलक्याने स्टिअर केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हो नक्कीच केला जाईल. या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटू. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मयूर सर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या आणि त्यानंतर 21 आल्यात. म्हणजे जो ग्राफ खालती होता वडगावकरांचा तो आता वरती चढलाय. अगदीच त्यांची गाडी ऑन ट्रॅक आली. 21 धावा या षटकामध्ये आल्यात. अगदीच सट्टासून मार गुरुनाथ लोभी यांनी खाल्लाय. त्यानंतर 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तीर्था 11 जय हनुमान अक्कुलवाडी संघ मात्र मैदानामध्ये खेळतो. या संघाला देखील विसरून जमणार नाहीये. दमदार खेळ यंदाच्या पर्वामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील आपण सातत्याने पाहिलाय. प्रथमेश, पहिलं सत्र संपलं की आपण विनंती करणार आहोत आई टाकेदेवी रिसवाडी आणि नवजीवन चावंडोळी. पहिलं सत्र संपलं की लगेच तुम्ही टॉस करण्यासाठी या. चला विनंती असेल की आपण देखील आयोजकांना कॉपरेट करा, कारण की एवढी मोठी स्पर्धा भरवणं काही सोपं नसतं, कारण की खूप सारी मेहनत आयोजकांची. त्यामुळे आपण आयोजकांना देखील कॉपरेट करा. वेळेचं महत्व आहे आणि वेळ देखील खूप महत्वाची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक, संघिक कोट्यातून तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं. निकेत मालुसरे आलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एकाच षटक जरी तीर्था 11 जय हनुमान अक्कलवाडी संघाच्या बाजूने लागलं तरी मात्र या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला भेटेल. आदरणीय मनोहरजी खरिविले या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. मॅनेजर आदरणीय आमचे आणि 40 प्लसचे आमचे खेळाडू
मनोहरजी खरिवले यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. थँक्यू सो मच महागुरु. जी आघाडीची जोडी वडगाव टीमची आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहिले, अगदीच मैदानामध्ये टळ ठोकून बसली आहे. अगदीच ऋषी देखील सातत्याने प्रहार करतात, त्यांची साथ देखील आयुची त्यांना चांगली भेटली जाते. हा देखील बॉल डॉट एक टप्पा पडला, त्यानंतर गर्रकन वळसा घेतला, सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावला. डॉट बॉलची सांगता होतीये. इथून पुढे मी आधीच म्हटलं की हे षटक देखील कमबॅक करून देईल तीर्था 11चे हनुमान अकुलवाडी टीमला. फिरवलाय, आलटी पलटी चेंडू होतोय सीमा पार, कल्टी वन बाउंड सीमा पार, चौकार, धावा भेटील 4. स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवले, ते राजा शिवछत्रपती महेंद्र म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचंही स्वागत. आणि विदेश कुरंगळे यांचंही स्वागत. विद्देश ना, हा विद्देश कुरंगळे यांचंही स्वागत. आणि आमचे महेंद्र म्हात्रे, त्याने मला विदेश सांगितलं म्हणून मी बोललो विद्देश असेल. विदेश कुरंगळे एक चांगले खेळाडू कांबेगावचे. आणि आमचे महेंद्र म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. या सगळ्या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला दिलेल्या आहेत. ते आमचे रवींद्र म्हात्रे आणि 7 CR ना, 7 CR त्यांच्या बैलाचं मालदोटे नाव आहे आणि त्यांच्या वतीनं ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडला. त्यानंतर विकेट किपरचा वेग घेत त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसावला. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. इथून पुढे देखील कमबॅक हे हवं आहे ते म्हणजे तीर्था 11चे हनुमान अक्कलवाडी टीमला गेल्यात. टप्पा पडलाय. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज सांगतायत की माझ्यावरती देखील आक्रमण झालं असेल, त्यानंतर मी डगमगलो नाहीये, मी माझा डाव सावरतोय. आणि तसाच काहीतरी प्रयत्न निकेत मालुसरेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. पुन्हा एकदा उडवलाय. फटका फसलाय की काय? हो, नक्कीच फसलाय. पहिला हादरा भेटला जातो. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू घेतला गेला. फलंदाज बाद. पहिला हादरा भेटला जातो ओम साई एंटरप्राइजेस वडगाव टीमला. ओळखीच एक नियम आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदीच फलंदाज जेव्हा बाद होईल त्यानंतर दुसरा फलंदाज देखील 38च्या सर्कलच्या इथे गेला पाहिजे. त्यानंतर अगदीच बॅटर एक्सचेंज होतील. त्यानंतर दुसरा फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल होईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. अन्यथा तसं झालं नाही तर पेनल्टी देखील बॅटिंग टीमला देण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची. कारण की ज्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत त्या सूचना मायक्रोफोनच्या द्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कारण की दमदार स्पर्धा आहे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक वर्गांचं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनीष स्मृती चषकामध्ये 2026च्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष मनाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. जशी खरं तर महागुरु या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात झाली, मान्यवरांची मांदियाळे देखील या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईज वरती आपल्याला पाहायला भेटेल. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप साऱ्या जणांचं योगदान आहे. आणि मनीष आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांच्या आठवणींना उजाला देणारी ही स्पर्धा खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये घर नक्कीच करेल. कारण की दमदार स्पर्धा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 33 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. आर्यन बिकावडे आलेत. मागचा पाय वाकवलाय, चेंडूला पाठवलाय, काव कॉर्नर क्लिअर करत आलाय. बिग 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 चेरन. किल्ला प्रत्येकाला प्रभावित करतो. धावा त्याने अद्याप तरी कुठून काढले. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर 39 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. तर
39 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला हादरा भेटला गेला. त्यानंतर खरं तर डाव सावरण्याचा प्रयत्न ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला बॉल ज्यावेळी आर्यने डिलेव्हर केला, फुलर लेनचा बॉल बॅट वरती घेतला आणि लवकर पिक केलं. हा पिकअप शॉट काऊ कॉर्नर रिजन मध्ये देखील बॉल अगदीच इझिली ट्रॅव्हल केलं. ते 6 धावा, म्हणूनच 39 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, थोडेफार चाच पडले, त्यामुळे या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून देखील आपल्याला स्कोर वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. 41 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. तर लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं, कारण की ज्यावेळी बॉल हातामध्ये विसावला त्यावेळी जर फेकी झाली असते तर कदाचित एकच धावी ग्राह्य धरली असती. आणि नेक्स्ट मॅच नवजीवन चावंडोले आणि त्याच बरोबरीने टाकेदेवी रिसवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला, संघ नायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे यायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा देखील चौकार आलाय. ऋषीची बॅट तळपती. एकदा जोरदार टाळ्या उद्याच्या फलंदाजीसाठी प्रत्येकाला प्रभावित केलाय, कारण की पहिली मॅच कशी असावी ते ऋषीने दाखवलं आणि फलंदाजी कशी असावी ती मी देखील करू शकतो. भले आमचे एक फलंदाज बाद झाला असेल, त्यानंतर डाव आम्हाला सावरायचा आहे. 45 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. दमदार मॅच, आणि त्या दमदार मॅच मधील पहिली फलंदाजी आपण पाहतोय की ऋषीची 12 बॉल फेस केलेत, 37 धावा वैयक्तिक कुटुंब काढल्यात आणि सांघिक जर पाहायला गेले तर 45 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज आर्यन तयार. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, धावतायत, पलटायत, कॅचिटचा कॉल ड्रॉप झालाय आणि कॅच देखील ऋषीची तुम्ही ड्रॉप केली. या 2 धावा देखील आपल्याला पाहायला भेटतात. दुहेरीच्या माध्यमातून 47 धावा धाफलकावरती लागले जातात आणि वैयक्तिक 39 वरती खेळतायत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलाय, कारण की ज्यावेळी नाणेफेकीचं कौल तीर्था 11 जे हनुमान अक्कुलवाडी संघाने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ऋषीने आणि संपूर्ण वडगावकरांनी मनाशी एक निश्चय केला, एक मोठी धावसंख्या आपल्याला उभरायची आहे आणि तसाच खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा पॅडल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत सीमा पार नटरंग स्टाईल मध्ये खेळलेला आला या षटकार. टाळ्या उद्या. सांघिक अर्धशतक पूर्ण झाले. 53 धावा धाफलकावरती लागले गेले आणि ऋषी वैयक्तिक 14 बॉल 45 फेस करतायत. हा शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येईल का, या संपूर्ण स्पर्धेतील पहिली 50 होईल का, हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आर्यन त्यांच्यावरती देखील सातत्याने प्रहार केला गेलाय. शेवटचा बॉल, पहिल्या डावातील गोलंदाज तयार. बॅटची कडा लागली, शोल्डरला ब्रश झालाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल, नक्कीच केला गेलाय आणि या 2 धावा दुहेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला आणि पहिल्या डावाचा खेळ संपला. आणि पहिल्या डावाच्या अखेरीस 55 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात आणि 56 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. आणि तत्पूर्वी आपण बोलूयात महागुरु यांच्याकडे. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 मध्ये मी महेंद्र म्हात्रे यांचं स्वागत करण्याची विनंती करतोय. महेंद्र म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान. पहिलं सत्र संपलंय. पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला वडगाव आणि एका बाजूला अक्कुलवाडी असे 2 संघ आहेत. ओमसाई अक्कुलवाडी, ओमसाई एंटरप्राइजेस वडगाव आणि तीर्था 11 अक्कुलवाडी असे 2 संघ आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला होता तो अक्कुलवाडी संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 55 धावा त्याने केल्या. ऋषी गडगे याची बॅट आता चाललेली आहे. 47 धावा मालतोडे त्याने केल्या 15 चेंडूमध्ये आणि इथे महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान मनोहर म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात येतोय. त्यानंतर आमचे रवींद्र म्हात्रे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल, ज्यांनी आपल्याला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. ते आमचे रवींद्र म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. रवींद्र म्हात्रे ज्यांनी आपल्याला या चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला दिलेल्या आहेत. या चला रिसवाडी आणि चावंडोली टॉस करण्यासाठी या. पहिलं सत्र संपलेलं आहे. जो कॅप्टन पहिला हजर असेल
पहिला बॉल पडला तिकडे, जर जो कॅप्टन हजर असेल त्याला टॉस विन दिलं जाईल. कडक नियम आहेत. इथे आमचे रवींद्र म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. विद्येश कुरंगळे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. सचिन कुरंगळे जे चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, सचिन कुरंगळे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्यांचा सन्मान मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या मॅचला सुरुवात झाली आहे. तुळशीदासजी म्हात्रे यांचाही सन्मान इथे करण्यात येईल. तुळशीदासजी म्हात्रे या कित्येक मान्यवर आपण पाहतोय. आमचे कीर्तनकार बाळाराम महाराज, त्यानंतर आमचे शंकर बैलाचे मालक आमचे कुरंगळे दादा, त्यानंतर आमचे भोईर त्यानंतर आमचे तुळशीदासजी म्हात्रे यांचा सन्मान आज आपल्याला पंच म्हणून इथे आपले द्वारकानाथ, त्यानंतर आमचे द्वारकानाथ चोरगे, त्यानंतर संगम भोईर, चांगले पंच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तिथे तुळशीदासजी म्हात्रे, विद्येश कुरंगळे या, प्रवीण ठोंबरे, रिचचे आमचे प्रवीण ठोंबरे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. प्रवीणजी ठोंबरे या. टाकेदेवी, आई टाकेदेवी रिसवाडी संघाचे कॅप्टन आणि नवजीवन ना चावंडोळी दोन्ही टीमचे कॅप्टन या. मला थोडे दोन्ही कॅप्टन इकडे येताना दिसत आहेत. दोन्ही कॅप्टनचं स्वागत आहे. इथे आमचे विद्येश कुरंगळे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत या. ओमकार माडिक, आई टाकेदेवी रिसवाडी. दुसरी मॅच, पहिल्या मॅच मध्ये 56 धावा. प्रवीण ठोंबरे यांचा सन्मान इथे करण्यात येईल. खरं तर सुंदर डीजेचा आपण आवाज पाहतो. एक चांगले ऑर्केस्ट्रा पण त्यांचा आहे आणि आता ओमकार माडिक पण त्यांच्या बरोबर असतात. असे प्रवीण ठोंबरे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. प्रवीण ठोंबरे हँडसम. जसे क्रिकेटमध्ये जसे खेळाडू होते तसे डीजे. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करणार आहे. मी हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ कीर्तनकार बाळाराम महाराज कुरंगळे यांना विनंती करणार आहे की आपण टॉस करायचं आहे. रिसवाडी आणि चावंडोळी दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. दोन्ही कॅप्टनचं स्वागत आहे. नवजीवन चावंडोळी आणि आई टाकेदेवी रिसवाडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनना शुभेच्छा आहेत. आणि आमचे महाराज आलेले आहेत. महाराजांना विनंती करतोय की आपण दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस करायचा आहे. खेळ मांडी याला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, खुळखुळ येळंबाची जाळी, कृष्णा खेळतो चेंडू फळी. आणि पूर्वीपासून हा क्रिकेटचा खेळ करता आपण खेळत आलेलो. आणि बाळाराम महाराज त्या टॉस करतायत. दोन्ही रिसवाडी संघाचे कॅप्टन आणि चावंडोळी प्रतीश कोंडिलकर ना कॅप्टन. टॉस केला जातोय. प्रतीश टॉस जिंकला. रिसवाडी संघानं काय निर्णय असेल ओंकार? बॉल फर्स्ट. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्यांदा बॉलिंग किती धावांपर्यंत रोखणार चावंडोळी संघाला? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. प्रतीश तुम्हाला बेस्ट ऑफ लक. एक चांगली मॅच पुढची रिसवाडी आणि चावंडोळी. जाऊया मॅच कडे. थँक्यू सो मच. महागुरु पुन्हा एकदा बोलूया का? रुपेश कुरंगळे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. प्रथमेश धन्यवाद. पुन्हा एकदा बोलूया, एक चांगली मॅच नक्कीच आपल्या भेटीला येईल. कारण पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावाच्या अखेरीस 55 धावा धावफलकावरती लागले गेले. 56 या धावसंख्येचं पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये अगदीच करायचं. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये, उत्तरार्धाच्या खेळामध्ये करायचंय. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल. फुलरलेनचा बॉल आहे, फटका फसलाय. हो, नक्कीच फसलाय का? हा फसलाय. फलंदाज बाद. पहिला हादरा भेटला जातोय. तीर्था 11 जय हनुमान अकोलवाडी संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गर्जा जय जय. युनिक एडिटरचे सर्वे सर्वा
यश ज्ञानेश्वरजी सुर्वे यांचं स्वागत येथे करण्यात येईल. मी देवेशला विनंती करतोय, यश ज्ञानेश्वर सुर्वे यांचा सन्मान येथे करण्यात येईल. एक मिनिट इथं थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय, कारण की हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. यश ज्ञानेश्वर सुर्वे यांचा सन्मान दानपेठावर आपण त्यांचं हॉटेल पाहतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. यशजी सुर्वे, यश सुर्वे खरं तर युनिक एडिटर सातत्याने सिनेमॅटिक रील्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर कोणतेही शुभ प्रसंग असू दे, चला फेअर डिलिव्हरी असेल, फलंदाज बाद असेल, पहिला हादरा भेटला जातोय तीर्था 11 जय हनुमान अक्कलवाडी टीमला. संकेत मालुसरे बॅक टू दी डगआउट आणि पहिला हादरा भेटला आणि रिव्ह्यू गमवला बॅटिंग टीमने. कारण एका डावामध्ये एकच रिव्ह्यू देण्यात आले दोन्ही टीम्सला, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या तीर्था 11 जय हनुमान अक्कलवाडी संघाने खरं तर रिव्ह्यू गमवलाय. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. इनॅक्ट नंबर 3 वरती गुणनाथ लोबी 56 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या डावामध्ये हा धावसंख्या चला पहिल्या डावामध्ये ही धावसंख्या होऊ शकते, तर दुसऱ्या डावामध्ये का नाही हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्नचिन्ह करता उभारला गेलाय आणि त्या प्रश्नाची उत्तरं पूर्णरित्या अक्कलवाडी टीमला द्यायचं आहे. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू झालाय फरार. हा देखील आलाय चौकार आणि 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. थँक्यू सो मच. मी आधीच एका गोष्टीचा उल्लेख केला होता की पहिल्या डावामध्ये या धावा होऊ शकतात, मग दुसऱ्या डावामध्ये का नाही, आणि तसाच खेळ करावा लागेल संपूर्ण अक्कलवाडीकरांना. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, व्हॉट अ कॅच, फॅब्युलस कॅच पकडली. एकदा जोरदार टाळ्या उद्या क्षेत्ररक्षकासाठी. अप्रतिम दर्जाची कॅच आयुष ठोंबरेने पकडली आहे. जसा बॉल वेगवान दिशेने खेळण्यात आला त्यानंतर त्यांच्या हातामध्ये तो विसावला. अप्रतिम दर्जाची कॅच अगदीच आपल्याला पाहायला भेटली आहे. जय महाराज. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका आणि या खालापूर तालुक्यातील एक छोटस गाव, अगदीच रीस आणि आरसीसी टाटा पॉवरचा ऐतिहासिक आणि वैभवशाली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला भेटते. दमदार स्पर्धा. मी आधीच एका गोष्टीचा उल्लेख केला की फ्रंट लाईट्स मध्ये एखादी स्पर्धा भरवणं खूप कठीण असतं आणि ही संपूर्ण कामज्योत पूर्ण आयोजकांनी उभारली आहे. गोलंदाज तयार, बॅटची कडा लागली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बॅकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षक बीट झाले त्यानंतर पूर्णरित्या शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्यामुळे बॅकअप चांगला आणि या धावा देखील वाचल्या गेल्यात. हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. 56 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा फलकावरती लागले गेले. 2 गडी देखील बाद झाले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. कुणाल पाटील. फास्ट अँड फ्युरियस टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला. फास्ट अँड फ्युरियस आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर द फर्स्ट ओव्हर द स्कोर इज 6 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. 2 गडी बाद झालेत आणि 6 धावा फलकावरती लागले गेले. 56चा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र 18 चेंडू आणि 50 या धावसंख्येची नितांत गरज आहे. स्वर्गीय मनीष मूर्ती ट्रॉफी 2026 हे पहिलं पर्व आणि मी तर म्हणेन पहिलं पर्व आहे, यातच सर्व आहे. दमदार आयोजन आहे. त्या आयोजनाला साजेसं असं नीटनेटकं नियोजन देखील आज या क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला भेटतंय. आणि त्यातील पहिली मॅच ऋषी गडगेची फलंदाजी, त्यांनी प्रत्येकाला प्रभावित केलं. करता शेवटचा बॉल 14 चेंडू 45 ते वैयक्तिक खेळत होते आणि शेवटचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आला नाही, त्यामुळे कदाचित त्यांची 50 देखील हुकली असावी. परंतु पूर्णरित्या बेस्ट एफर्ट ओमसाई एंटरप्राइजेस वडगाम टीमने दिलेत आणि इथून पुढे हा डाव सावरायचा आहे. अगदीच एका मोटिवेशनल कोट करणं जाऊया. ज्यावेळी आई बाबांचं छत्र नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून
जर का APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात, रोजगार हमी योजनेवरती काम करणारे RR आबा जर का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद गृहमंत्रीपद घोषवू शकतात, नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा या संपूर्ण देशाला शांतीचा प्रतीक संदेश देऊ शकतो, तर इथून पुढे एवढ्या सर्वांनी शून्यातनं विश्व निर्माण केलंय, तर इथून पुढे गुलसुंदे संघ देखील शून्यातनं विश्व निर्माण करू शकत नाही का? क्या बात है, यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल. छत्रपती शिवाजी महाराज प्रथमच 5 ग्रह 19 फेब्रुवारी 1630 प्रथमच 5 ग्रह अनुपद आणि उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांच्या उदरी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत आचारशील दानशील विचारशील राजयोगी या प्रौढ प्रताप पुरंदर कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्या राजाने 18 पगड जातीच्या लोकांना एकवटलं, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, त्या राजांना प्रथमतः त्रिवार मानाचा मुजरा. आणि या मॅच मध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. 56चा पाठलाग करायचा, 7 धावा दाफलकावरती लागले गेले, 3 गडी देखील बाद झाले. गोलंदाज तयार. किस्सा टप्पा पडला, गरकन वळसा देखील घेतला. दोन्ही बाजूला करदर चेंडू वळवण्याची क्षमता आहे ऋषिक गडगेमध्ये. फलंदाजी देखील अव्वल दर्जाची झाली आणि त्याच बरोबरीने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. आणि एक महत्वाची सूचना आहे, कोणताही संघ ही मॅच जिंकेल त्यांनी थांबायचा. सेकंड राऊंडचा सामना देखील त्वरित खेळवला जाईल, याची देखील नोंद आपण घ्यायची आहे. हलक्याने स्टिअर केला, एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटला. 7 धावा दाफलकावरती लागले गेल्यात. कासवाच्या गतीने धीम्या गतीने धावसंख्या पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटली. आणि इथून पुढे तुम्हाला मोठे स्ट्रोक हवेत, जरी धावसंख्या उभारायची या. पुन्हा एकदा क्या बात आहे, अगदीच फिरकीचा वारसा जपणार हा गोलंदाज आणि सातत्यपूर्वक कामगिरी करतोय. इथून मात्र या मॅचचं इक्वेशन देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 13 चेंडू 49 या धावसंख्येची गरज आहे. 56चा पाठलाग करायचा होता. 7 धावा दाफलकावरती लागले गेलेत आणि आता मात्र येणारे 13 बॉल 49 ची गरज. गोलंदाज तयार. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्टिअर केलाय, बॅटच्या शोल्डरला ब्रश झालाय. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक गळीमध्ये चेंडू रेंगाळत राहिला. तत्पूर्वी एक धाव देखील घेण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुली कंप्लीट झालाय. एक धाव आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा वादवी खेळ संपला आणि फक्त 8च धावा दाफलकावरती लागले गेलेत. म्हणजेच काय, येणारे 12 बॉल आणि करायच्यात 48 धावा. यस डीजे. चला, थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 8च धावा दाफलकावरती लागले गेलेत. 8च. मी या गोष्टीचा उल्लेख करतोय कारण की 56 धावसंख्येचं भलं मोठं कडवट आव्हान आहे त्यांच्या समोर आणि त्या डोंगराला सर देखील करायचं आहे. आणि जर तुम्ही स्टार्ट तुमचा कमकुवत असेल तर शेवटला देखील तुम्हाला तेवढ्या अडचणी निर्माण होतील. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. करा बॅक टू दी बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल का? कॅचिंगचा कॉल ड्रॉप झालाय आणि या संपूर्ण स्पर्धेतील 3री कॅच ड्रॉप झाली आहे. आणि हा लेखाजोखा जर तुम्हाला हवा असेल तर स्कोरिंग साठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मयूर पाटीलच हवेत, कारण की एक दमदार स्कोरर आपल्या रसायनी विभागातील. हे नाव फक्त आता रसायनी विभागापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. अगदीच क्रिकेटच्या पटलावरती हे नाव आदराने घेतलं जातं कारण की प्रत्येक बॉल कितवी विकेट आहे, कितवा डॉट बॉल आहे, कितवी एकेरी धाव आहे, कितवी दुहेरी धाव आहे, हा संपूर्ण लेखाजोखा, ही संपूर्ण अपडेट मयूर पाटील नारपोली यांच्या माध्यमातून सातत्याने, कारण तर समालोचकाचा जो खाऊ आहे तो अगदीच ते पुरवतात. 24 लाईव्ह इव्हेंट्स बातच न्यारे, कारण की संदेश पाटील बोरले अगदीच रोपटं लावलं होतं. आता मात्र मोठा वृटवृक्ष झालाय.
3.5 लाखाचा टप्पा ओलांडलाय आणि हा देखील आलाय षटकार. साठी चला हा मोठा स्ट्रोक आला आणि इथे मात्र देखील इक्वेशन थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटले. 16 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात आणि आत्ता मात्र येणारे 9 बॉल आणि करायच्या 40 धावा. हर्षद पवार स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटतील. जसा पहिल्या बॉल वरती हा पण मोठा स्ट्रोक खेळलाय, त्यानंतर देखील असेच मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये देखील अजूनही आपलं तळ ठोकून निर्माण राहील तीर्था 11 जय हनुमान अक्कुलवाडी संघ. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे, मागच्या बॉल वरती गोलंदाजावरती प्रहार झाला, इकडून देखील गोलंदाज देखील कमबॅक करू शकतो, कारण की क्रिकेट हा खेळ निश्चितच आहे. चला स्पीडअप हवाय, कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये, कारण की खूप साऱ्या मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायच्यात. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळलाय, फटका फसलाय, कमबॅक करून दिलाय. अगदीच गोलंदाजाने सांगितलं की माझ्यावरती आक्रमण केलाय, इथून पुढे मी देखील कमबॅक करू शकतो आणि कमबॅक केलाय. फलंदाज OUT आउट. त्या राजधानी इक्वेशन देखील थोडस बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. येणारे बॉल असतील 8 आणि करायच्यात 40 धावा. कुणाल पाटील तो झेला प्रतिम दर्जाचा टिपला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. यस, आउटफील्ड थोडीशी खराब, चेंडू देखील झालाय फरार, सीमा पार, चौकार. या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला भेटतील पुन्हा एकदा ओळख एका मॅच मध्ये 7 चेंडू 36 ची गरज आहे. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न देखील केला गेलाय. इथून पुढे या चुका देखील मागण्या ठरतील, परंतु 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस 22 धावा धाफलकावरती लागले गेले. 22 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 4 विकेट. 4 गडी गमावलेत आणि इथून मात्र येणारे 6 बॉल आणि 34 या धावसंख्येची गरज. आणि असं म्हटलं जातं की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. इथून देखील क्रिकेटच्या खेळामध्ये 6 बॉलवरती मोठे स्ट्रोक 36 धावा होताना आपल्याला पाहिले आहेत आणि 6 बॉलमध्ये 1 धाव देखील रोखताना आपण पाहिली आहे. म्हणून मी आधीच एका गोष्टीचा उल्लेख करतो, क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. गोलंदाज तयार, 4थं षटक आहे. येणारे 6 बॉल, फटका फसलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, कॅचिटचा कॉल, संधी झाले निर्माण. फलंदाज बाद, आणखीन एक मोठा आदरा भेटला जातो तीर्था 11 जय हनुमान अक्कुलवाडी टीमला. स्वराज्यासाठी लढले माऊले झाला ना कधी होणार नाही गजराजा. थँक्यू सो मच. फलंदाज बाद झालेत. आणखीन एक मोठा आदरा खरं तर बॅटिंग टीमला, तीर्था 11 जय हनुमान अक्कुलवाडी टीमला भेटला गेलाय. अगदीच गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला, थोड्याफार चुका झाल्या आणि त्या चुका इथे मात्र सावरायच्या होत्या, परंतु त्याच चुका झाल्यात. बॅटची कडा लागली आहे. एसी रक्षक कोणत्याही पद्धती चूक करत नाहीयेत. ही देखील 1 धाव आणि एकेरी धावेच्या माध्यमातून स्कोर देखील ओव्हरऑल 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धाफलकावरती लागल्या गेल्यात आणि इथून पुढे ही मॅच अक्कुलवाडी संघाच्या बाजूने झुकणं खरं तर खूप कठीण असेल. नेक्स्ट मॅच टॉस झालाय आणि त्यानंतर
जो काही आपला डिसिजन असेल त्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करायची आहे. कारण की वेळेचं प्राबंध आहे, वेळेचं रिस्ट्रिक्शन आहे आपल्याकडे. कोणत्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. कारण की नाईट फॉर्मॅट मधल्या मॅचेस नाईट्स मध्ये कम्प्लीट होणं खरं तर खूप गरजेचं असतं. गोलंदाज तयार होतील. आडव्या बॅटने खेळलाय. कव्हर रिजन मध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदीच अडवला जातो. ही मॅच खरं तर अगदीच हलवारपणे विजयाचा गुलाल उडवत ओम साई एंटरप्राइजेस वडगाव संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला भेटेल. यस आमचे यश सुर्वे युनिक एडिटरचे सर्वा. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर. फलंदाज बाद होतील. पायचीत पकडलं आणि या मॅच मधले पूर्णरित्या मयूरजी अगदीच जो एंटरटेनमेंट आहे तो पूर्णरित्या गेला आहे. कारण की मॅच एकतर्फी आपल्याला होताना पाहायला भेटते. ही मॅच पूर्णरित्या ओम साई एंटरप्राइजेस वडगाव संघाच्या माध्यमातून झुकताना आपल्याला पाहायला भेटली आहे. एक बॉल 32 ची गरज आहे. असं वाटलं होतं की पहिल्या डावामध्ये धावा झाल्या, त्यानंतर ह्या डावामध्ये देखील धावा होत्या. परंतु कॉंग्रॅच्युलेशन टीम ओम साई एंटरप्राइजेस वडगाव अँड हाडलक तीर्था 11 जे हनुमान अक्कुलवाडी. आपला देखील खेळ पर्यंत आम्हाला पाहायला भेटला. सातत्याने चांगला खेळ आपण केलात. आणि एक रुपेशजी कुरंगळे आणि दर्शन मांडे याला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. स्वर्गीय मनीष स्मृती चषकामध्ये आपलं स्वागत आहे. 2026 मध्ये रुपेशजी कुरंगळे, आमचे बाळू कुरंगळे यांचे चिरंजीव आणि दर्शन